आकाश पाटीललाच मिळालं होतं. 6 चेंडू 6 षटकार त्याच स्पर्धेमध्ये असा बाठमधनं आले होते. आणि त्या स्पर्धेमध्ये ही लढत आपण या आधीही पाकलेली आहे. सरवलीबी आणि जुनानदुर्गी, तिथे टीम जुनानदुर्गीने बाजी मारली होती. बट आज एक्झॅक्टली काय घडेल? समालोचन कक्षामधनं याआधी तुम्ही आवाज ऐकला डोंबिवली हेदुटण्याचा गोड आवाज, जो आज खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आवाजाची चर्चा सध्या सगळीला होत आहे. करंजी काळन सरांचा गोड आवाज तुम्ही ऐकला. जुनानदुर्गी टीम चे प्रतिनिधी अथवा कॅप्टन आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधा. सामना सुरू होण्याआधी प्रतिनिधी अथवा कॅप्टन जुनानदुर्गी टीमचे त्वरित संपर्क साधा. फर्स्ट ओव्हर प्रणय भोईर दरम्यान बॉलिंग मार्क वरती तयार होतात. प्रणय भोईर फर्स्ट ओव्हर मध्ये. पॉवर प्लेचं पहिले षटक. सामन्याला सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल. दोन्ही टीम्सला विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल आकाश पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. पहिलाच बॉल आणि अपील तर जरूर झाली. पहिलाच बॉल अनप्लेबल डिलिव्हरी होती, कारण आकाश देखील सरप्राईज झाले. बट लेग बायस मिळेल एक सिंगल. हलकीशी अपील जरूर झाली. पॉवर प्लेचे पहिले षटक. बॉलिंग पॉवर प्ले. दॅट्स वाय फक्त दोनच फिल्डर इनफिल्डचा बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. पॉवर प्लेचा फायदा इथे मी म्हणेन की जुनानदुर्गी टीमला घ्यावा लागेल, कारण जर पहिल्या सत्रामध्ये एक जर चांगला टोटल उभा करायचा तर सुरुवात अगदी महत्त्वाची आहे. ड्राईव्ह करत असताना दरम्यान फिल्डिंग भरपूर चांगली आपल्याला एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहायला मिळाले. बॉल इथे फील्ड केला जातो. एक सिंगल इथे या चेंडूवरती मिळेल. धावफलक 2 वरती. बट पहिले 2 चेंडू बँग ऑन टार्गेट, सटीक लाईन आणि लेंथ वरती प्रणय भोईरने इथे टाकलं. आणि याच गोष्टीची अपेक्षा ॲज अ यंग बॉलर त्याच्याकडनं सरवली बी टीम ठेवत आहे. आणि पहिले 2 चेंडू सटीक लाईन आणि लेंथ वरती त्याने टाकलेत. नेक्स्ट बॉल. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर 2 फिल्डरचे 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक लॉंग ऑनला आहे शोभित चौधरी. एक फिल्डर आपल्याला डीप मिड विकेटला अल्पेश पाटील पाहायला मिळतात. आणि यावेळेस इथे हा खराब चेंडू टाकला. खराब चेंडू टाकला, कारण ॲज अ बॉलर जर तुम्हाला ठाऊक आहे की फायनल इनफिल्डमध्ये आहे तर पायांवरती चेंडू टाकणं हे म्हणजे बॅटरला इन्व्हिटेशन देण्याबरोबर झालं. आणि इन्व्हिटेशन इथे स्वीकारलं बॅटरने. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चार धाव्यांच्या मदतीने स्कोर काढता 6 वरती आपल्याला पाहायला मिळतो. जो उल्लेख जस्ट मी केला की फाईन लेग जर इनफिल्डमध्ये आहे आणि डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर नाही आहे तर पायांवरती चेंडू टाकणे फार मोठी मिस्टेक आहे. नेक्स्ट बॉल. आता फुल लेंथ लॉफ्टेड फटका, बट फिल्डर आहे लॉंग ऑनला. बॉल फील्ड केला जातो. मिळेल फक्त एक सिंगल. आणि सध्याच्या घडीला फुल लेंथ चेंडू टाकणं मी म्हणेन हा योग्य पर्याय असावा, कारण एक फिल्डर जर आपण पाहिला तर लॉंग ऑनला आहे आणि आता फिल्डिंगमध्ये चेंजेस पाहायला मिळतील. आता लॉंग ऑफचा फिल्डर मिड ऑफला पाहायला मिळतो. आणि तसेच जो इनफिल्डमध्ये मिड विकेटला फिल्डर होता तो आता आपल्याला डीप मिड विकेटला पाहायला मिळतो. तसेच स्क्वेअर लेग देखील इनफिल्डमध्ये आहे. नेक्स्ट बॉल. आणि यावेळेस खऱ्या अर्थाने सन्मान देण्याचा प्रयत्न होता, बट बॉल दरम्यान इनफिल्डमध्ये मिड विकेट रिजनला गेला आणि एक मिळेल सिंगल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता 8 वरती. 5 षटकांचा हा सामना आहे. यात नंतर चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली आणि त्यांचा अगेन्स्ट आपल्याला फाईट करताना दिसणार आहे जय झोटिंग देवरुंग. सो दोन्ही टीम्सचा कॅप्टन, दोन्ही टीम्स आपल्याला विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करा लवकरात लवकर. 5 षटकांचा सामना. फर्स्ट बॉलिंग पॉवर प्ले, यात नंतर सेकंड ओव्हर बॅटिंग पॉवर प्ले असेल. ओव्हर द विकेट. आता हा बॉल सोडून दिला. पाहावं लागलं एक्झॅक्टली घडलं का, बट एक सिंगल तरी ते पूर्ण झाली. 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल आणि वाईटचे अतिरिक्त म्हणजे मिळतील या 2 अतिरिक्त आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर काढता जाऊन पोहोचला 10 धावा धावफलकावरती. लाईन आणि लेंथमध्ये इथे मी म्हणून मिस्टेक्स होतात, कारण याआधी आपण पाहिलं जी सुरुवात प्रणयने केली पहिले 2 चेंडू, एक वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ होता आणि एक परफेक्ट यॉर्कर होता. बट त्यात नंतर
लाईन आणि लेंथ मध्ये मिस्टेक्स होत आहेत. नेक्स्ट बॉल. आता पुल करायचा होता, बॉल हवेमध्ये आहे बट फिल्डर्स भरपूर दूर आहेत. आता डीप मिड विकेट वरनं सचिन पोहोचला, बॉल फील्ड करतो, तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या चेंडूवरती या 2 धावा आणि अशा प्रकारे एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला ठीक 12 वरती आणि कोणत्याही प्रकारे विकेट इथे गमावलेला नाही या टीम आई जोगेश्वरी जुनानदुर्गी टीमने. अजून देखील जर आपण पाहिलं तर येत्या 4 ओव्हरचा खेळ इथे शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा दरम्यान इथे आला. बघा ऑफिशियली 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल याची माहिती पोहोचवतोय. सो तोपर्यंत कोणताही ब्रेक नसेल. त्वरित फिल्डिंग सेट करा. टीम सरवली त्वरित फिल्डिंग सेट करा. फक्त एमर्जन्सी केसमध्ये पाणी मिळेल. त्याआधी 3 ओव्हर आधी कोणताही ड्रिंक्स ब्रेक, कोणतीही मीटिंग, कोणतीही चर्चा होणार नाहीये. सेकंड ओव्हर बॉलर सेकंड पॉवर प्ले मध्ये मयूर म्हात्रे दरम्यान बॉलिंग मार्क वरती तयार होतो. फर्स्ट ओव्हर 12 धावा आल्या बट एकंदरीत प्रणयने सुरुवात चांगली केली बट त्यानंतर जर आपण पाहिलं तर लाईन आणि लेंथ मध्ये मिस्टेक झाला. 12 धावा फर्स्ट ओव्हर मध्ये आला. सेकंड ओव्हर बॉलर मयूर म्हात्रे दरम्यान तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. आणि जोगेश्वरी जुनानदुर्गी टीमचा देखील जर आपण खेळ पाहिला तर या सीझन मध्ये मला असं वाटतं की पिंपळनेर खासदार चषकाचे चॅम्पियन ते राखले होते. सरवली टीम अगदी स्टार्ट मध्येच वडगर चषकाची चॅम्पियन राखली होती बट त्यानंतर थोडं थंड गरम खेळ आतापर्यंत राखले. आणि या सीझन मध्ये हे वैशिष्ट्य राहिलं की स्टार्ट ऑफ द सीझन जेही संघ चॅम्पियन बनलेत ते सध्या सगळीला अडचणीमध्ये आहेत. सेकंड ओव्हर मयूर म्हात्रे ओव्हर द विकेट. पगला बॉल, पगलाच बॉल पुल करायचं होतं. बॅट्स अगदी टूला लागला. इनफिल्ड मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत, बॉल फील्ड करतात. मिळेल फक्त एक सिंगल. बघा विकेट घेणं ही गोष्ट महत्वाची असेल टीम सरवलीसाठी कारण जुनानदुर्गी टीमचा जर आपण बॅटिंग क्रम पाहिला तर या सीझन मध्ये भरपूर चांगल्या टचमध्ये चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करतात. आकाश असतील, त्यानंतर येत्या बॅटिंग क्रमामध्ये पुष्पम असतील, चांगला खेळ करतात. नेक्स्ट बॉल. आता क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर चेंडू खाली देखील राहतोय. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. एक एक निर्धाव चेंडू देखील महत्वाचा राहिला कारण 5 षटकांचा सामना आहे. इकॉनॉमिकल ओव्हर्स जितके जास्तीत जास्त टाकले जातील तितकं चांगलं आहे सरवली टीमसाठी. पण त्याच पलीकडे टीम जुनानदुर्गीसाठी काय महत्वाचं राहिले की 10 विकेट्स हातामध्ये आहेत. त्या अनुषंगाने इथे मोठे फटके येणं देखील ही गोष्ट महत्वाची असेल. नेक्स्ट बॉल. लोबा फुल टॉस, मिस्टामिंग हवेमध्ये फिल्डर आहेत. कॅच पकडली जाईल, पकली सफलता इथे मिळेल. धक्का लागला पकला आणि बॅटर बाद झालेत. अल्पेश पाटील. टीम बॅटर डगआउट मध्ये पोहोचायला आला. बॅटर पाठवा. क्रमांक 3 बॅटर पुष्पम पाटील. जसा उल्लेख जस्ट मी केला होता की तो देखील भरपूर चांगल्या टचमध्ये चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करतोय आणि तोच आता क्रमांक 3 वरती बॅटिंग करता येतो. आणि याच टीमला आपण बदलापूरला देखील खेळताना पाहिलं होतं आणि मला असं वाटतं की सेमीफायनल पर्यंतचा प्रवास त्या स्पर्धेमध्ये या टीमचा राखला होता. भरपूर चांगला खेळ करतात या सीझन मध्ये कारण वेल टॅलेंटेड प्लेयर आणि बॉलिंग क्रम देखील या टीमचा फार मजबूत आहे ना. अल्पेश पाटील नुकतीच आपण त्रिमूर्ती इंटरप्राइजेसच्या माध्यमातून स्पर्धा पाहिली ती 5 कंप्लीट केला होता अल्पेश पाटीलने आणि 5 कंप्लीट केला होता आणि लाजवाब बॉलिंग खऱ्या अर्थाने अल्पेश पाटीलची तिथे लागली होती. आणि तसेच संदीपजी पाटील सर वन ऑफ द ग्रेट अंपायर जुनानदुर्गीचे त्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येतात जुनानदुर्गी टीमसाठी आणि या स्पर्धेसाठी. पुष्पम पाटील क्रमांक 3 वरती. पहिलाच बॉल हुक करायचा होता बट जी अतिरिक्त गती होती ना त्या अनुषंगाने स्ट्रोक खेळण्यामागे लेट झाले पुष्पम. आणि प्रणय भोईर असतील, मयूर म्हात्रे असतील,
युवा आहेत बट त्यांचा ॲडव्हान्टेज त्यांची स्ट्रेंथ जर आपण पाहिली तर त्यांची ती गती आहे आणि गतीसोबत जर नियंत्रण आणि अनुशासन या गोष्टींमध्ये महारत हासिल केली तर येत्या काळामध्ये भरपूर नाव कमवू शकता येते या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. खरं बघा क्रिकेटच्या खेळामध्ये बघा ॲज अ बॉलर तुमच्याकडे गती कमी असली तरी चालेल बट नियंत्रण अनुशासन आणि कोणत्या क्षणाला कोणत्या लाईन आणि लेंथवरती बॉलिंग करायचं आहे ॲज अ बॉलर या गोष्टी जर तुम्हाला ठाऊक आल्या या गोष्टी जर तुम्हाला अवगत झाल्या तर तुम्ही चांगली बॉलिंग करू शकता. आता देखील बॉल फक्त उंच गेला फिल्डर आता स्वतः पोहोचलेत बट कॅच इथे ड्रॉप आणि कॅच कोणाची ड्रॉप केली आकाश पाटीलची कॅच जो बॅटर सर्वात जास्त टचमध्ये या सीझनमध्ये आहे. जस्ट मी उल्लेख केला की ओवळीच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक त्याचप्रमाणे फायनल मॅचमध्ये 6 चेंडू 6 षटकार ज्या बॅटरच्या बॅटमधनं आले होते आणि एफर्टलेस हिटिंग ज्याची या सीझनमध्ये आपण पाकली होती आणि त्या बॅटरला इथे जीवनदान दिलं. आता ही गोष्ट किती डोसेल कारण एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की 2 फिल्डर स्वतः बॉलर देखील धावला त्यात नंतर आय थिंक विशाल देखील तिथे आले बट एकाने तरी हे सांगायला हवं होतं की मी कॅच पकडतोय आणि त्याच गोष्टीची कमतरता तिथे भासली. ओ द विकेट आणि आता देखील चेंडू फक्त उंचच गेला फिल्डर पोहोचतात आणि आता कदाचित सूर्याची किरण इथे डोळ्यावरती आली असावी तेच तिथे घडलं आणि इन बिटवीन रन्स पूर्ण झाला या चेंडूवरती 3 धावा आणि तसेच सन्माननीय शरददादा पाटील सावांचं देखील आगमन झालेलं आहे. मी सावांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आणि त्याचप्रमाणे कैलाजी भोईर सावांचं देखील आगमन झालं आपलं देखील हार्दिक स्वागत. खेळ समाप्त 2 ओव्हर्स आणि 2 ओव्हरचा क्रेज धाव फलक 18 आणि खेळ बाकी आहे येत्या 3 षटकांचा. धक्का 1 लागला बट कदाचित जर आपण पाहिलं ज्या मिस्टेक्स मी म्हणेन घडल्या या सेकंड ओव्हरमध्ये आणखीन एखादी विकेट मिळू शकली असती बट 18 आणि 1 धक्का 3 ओव्हरचा खेळ आणखीन बाकी आहे बट आकाश पाटीलला जे जीवनदान मिळालं ते कदाचित टोचू देखील शकते टीम सरवली बी टीमला. प्रणय भोईरवरती विश्वास या 3rd ओव्हरसाठी ते दाखवला गेला कारण विकेट हवी आहे टीम सरवली बी टीमला दॅट्स वाय प्रणय भोईरवरती विश्वास इथे दाखवला गेला या 3rd ओव्हरमध्ये. आता पॉवर प्ले देखील समाप्त झालेला आहे. फील्ड रिस्ट्रिक्शन कोणत्याही प्रकारे नसतील फक्त 4 फिल्डर इनफिल्डमध्ये असतील आणि त्या व्यतिरिक्त सर्व फिल्डर आपल्याला बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळतील. फील्ड प्लेसमेंट आपण जर पाहिले तर पुष्पम पाटील लेफ्ट हँडेड बॅटर आहे दॅट्स वाय एक फिल्डर लॉंग ऑनला आहे एक फिल्डर डीपमध्ये मिड विकेटला पाहायला मिळतो आणि त्याचप्रमाणे एक फिल्डर आपल्याला डीपमध्ये स्क्वेअर लेगला पाहायला मिळतो आणि त्यानंतर एक लॉंग ऑफ देखील ठेवला गेला आणि त्यानंतर एक फिल्डर लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचा अगदी मधोमध आहे. प्रणय पगलाच बॉल फुल लेंथ होता बॅटचा अगदी टोला लागला ऑन साईडला स्ट्रोक. आता अल्पेश पोहोचलेत मिसफिल्ड झाली बॅकअपला खेळाडू आणि त्यांच्या माध्यमातून देखील मिस्टेक. आता एक्झॅक्टली हे चाललंय का हा प्रश्न नक्कीच सरवली टीमच्या प्रेक्षकांना देखील आला असेल कारण पाकले गेले तर मागील षटकामध्ये 2 अपॉर्च्युनिटीज क्रिएट केल्या होत्या मयूरने बट तिथे देखील मिस्टेक घडली आणि आता देखील मिसफिल्ड. बघा फिल्डिंग हा फॅक्टर नेहमीच फार महत्त्वाचा राहिला कारण ॲज अ फिल्डिंग साईड जेव्हा तुम्ही प्रथमतः फिल्डिंग करण्यासाठी उतरता तेव्हा तुम्हाला आउटफील्डमध्ये स्वतःला झोकणं एक धाव वाचवणं महत्त्वाचं आहे. तर एक धाव जी तुम्ही वाचवताना ती सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला चेजमध्ये जेव्हा तुम्ही उतराल तेव्हा ती हेल्पफुल राहते बट सध्या सगळे थोडं मिस्टेक्स होतात. नेक्स्ट बॉल हा बॉल सोडून दिला दिशा खराब अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल आणि अतिरिक्त रनच्या मदतीने धाव फलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 22 धावा धाव फलकावरती. आकाश आणि त्यांचा समेत पुष्पम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि एकंदरीत जर आपण विचार केला तरी पार्टनरशिप महत्त्वाचीच राहिली टीम जुनानदुर्गीसाठी कारण हे 2 जर बॅटर्स इथनं खेळले तर 5 ओव्हरमध्ये एक चांगला टोटल उभा करताना आपला टीम आई जोगेश्वरी जुनानदुर्गी टीम इथे पाहायला मिळू शकते. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक नाहीये बॅटचा टोलाच लागला. आता फिल्डर काऊ फेसमधनं सचिन वेगाने आला आणि बॉल फील्ड करतो तोपर्यंत जर आपण इथे पाहिलं तर बॅटर सेफली क्रीजमध्ये पोहोचलेत म्हणजे 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट केल्या जातील. 3 दिवसीय ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहात. 2 दिवस आपल्याला ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जे संघ खेळतात ते इन ॲक्शनमध्ये आहेत आणि उद्याच्या दिवसामधनं ग्रामीण खुला गटामधनं आपल्याला
संघ 8 संघ या स्पर्धेमध्ये दिसणार आहेत. ओव्हर द विकेट आणि आता देखील पुलचा फटका ऑन साइडला स्ट्रोक गॅप मध्ये आणि एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. फलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल आणि दरम्यान इथे घडलं का डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. स्कोर कार्ड 28 ऑन द बोर्ड आणि आणखीन या ओव्हरमध्ये त्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. पायावरती चेंडू होता. ऑन साइडला स्ट्रोक कळलं. आता डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचतात. बॉल इथे फील्ड केला जातोय आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. मग अल्पेश बाद झाले पण त्यानंतर आकाश अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमची जिम्मेदारी आकाशने आपल्या खांद्यांवरती घेतलेली आहे आणि आकाशला जिम्मेदारीने खेळ कसं करायचं ते ठाऊक देखील, कारण याआधी त्याला पण रिस्पॉन्सिबल खेळ करताना पाकलेला आहे. बट या मॅचमध्ये एक्झॅक्टली आतापर्यंत काय घडलं की जी कॅच ड्रॉप झाली तर त्यानंतर इथे रन्स देखील आकाशच्या बॅटमधनं येतात आणि आता जितक्याही बनतील त्या सरवली टीमला इथे टोचणार आहेत. नेक्स्ट बॉल. स्विच हिट खेळायचा होता. अपील आणि लेग बाईजच्या स्वरूपामध्ये मिळेल एक सिंगल आणि अशा प्रकारे खेळ देखील दरम्यान इथे समाप्त झाला. अवघ्या 3 षटकांचा आणि 3 षटकांचा अखेरीस धावफलक टिक जाऊन पोहोचला 31 धावा धावफलकावरती आणि खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये येत्या 12 चेंडूंचा. नेक्स्ट मॅच टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली आणि त्यांचा अगेन्स्ट जय झोटिंग देवरुंग ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो दोन्ही टीमचे कॅप्टन्सीला आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. 2 मिनिटांचा एक ड्रिंक्स ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा होईल सामन्याला सुरुवात. सो तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरांकडे आणि ऐकूया एक मध्ये एकदम प्लीज तोडू नका. तनिष चौधरी 4th ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल तनिषचा फुल लेंथ होता. ऑन साइडला खेळत फिल्डर आहे. डीपमध्ये मिड विकेटला बॉल फील्ड करतात. एक सिंगल इथे मिळेल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता 32 धावा धावफलकावरती.
पुष्पम पाटील आता स्ट्रायकिंग एंडवरती असतील. बघा इथे 11 चेंडू फार महत्त्वाचे राहिले, कारण एक्झॅक्टली जर आपण विचार केला या परिस्थितीमध्ये हे दोन्ही बॅटर्स मी म्हणेन की अंतिम चेंडूपर्यंत जर उभे राहिले तर बाउंड्रीज येताना आपल्याला दिसू देखील शकतात. स्लो वन आहे, लॉफ्टेड फटका, बॉल हवेमध्ये आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. लॉंग ऑन रिजनला क्लिअर करत असताना पुष्पम पाटीलचा पाठमधनं हा षटकार. आणि एक्झॅक्टली हा चेंडू टाकायचा कुठे होता, आता हा मला देखील प्रश्न निर्माण होतो. पण प्रश्न हा देखील आहे ना की तुमच्याकडे गौरव चौधरी सारखा देखील एक ऑप्शन होता, बट त्या व्यतिरिक्त तुम्ही तनिषकडे गेले आणि विशाल पाटील देखील एक ऑप्शन होता. कारण कधी कधी काय होतं की टॅलेंट प्लस आणि मॅचेसचा थोडा अधुमव देखील ॲज अ प्लेअर तुम्हाला असायला हवा. आणि जर आपण पाहिलं तर या टीमसाठी आपण मोस्ट ऑफ टाइम्स गौरव आणि विशालला बॉलिंग करताना पाहिलं आहे, बट ते तनिषचा वापर इथे केला गेला आणि आतापर्यंत हा निर्णय थोडा अयोग्य राहिला असं वाटतं. नेक्स्ट बॉल, फुल टॉस, ऑन साइडला फटका, फुल टॉस बॉल वरती, फुल टोल षटकार. येतो फुल टॉस बॉल. मी जेव्हा आकाशची कॅच ड्रॉप झाली ना तेव्हा मी मला वाटते 2-3 वेळा सांगितलं की ही कॅच मागात पडेल आणि सध्या सगळीला आता तेच सुरू झालं. पुष्पमची देखील एक कॅच बघा, कदाचित त्यावेळेला अल्पेश पाटीलच्या डोळ्यावरती सूर्याची किरण आली असतील, बट सध्या सगळं ती देखील एक संधीच होती. बिमरसाठी रिव्ह्यू सो चेक केलं जाईल. बॅटिंग साईडचा रिव्ह्यू आहे, पाहिलं जाईल. बघा स्कोर कार्ड 6 धाव्यांच्या मदतीने 46 आहेत, बट जर नो बॉल असला तर 47 होतील याची माहिती मी आताच पोहोचवतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नेक्स्ट बॉल, आणखीन एक त्याच दिशेने फटका आणि हा फटका देखील गॅप मध्ये आणि हा फटका देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फार एक्सपेन्सिव्ह ओव्हर आता सध्या सगळीला टीम सर्व्हिससाठी ते चाललंय, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 षटकार 1 चौकार आणि त्यासोबत आपण पाहिलं तर या फटक्यासोबत 50 धावा धावफलकावरती. आतापर्यंत या षटकामध्ये आलेले आहेत. नेक्स्ट बॉल, आता थाईज वरती हा चेंडू आदळला आणि एक सिंगल इथे दरम्यान कंप्लीट केली जाईल. अंपायर्स बॅटचा संपर्क आहे का? येस, एक सिंगल इथे मिळेल. धावफलक या एका धावे समतीने. स्कोर कार्ड आता पुढे जातो. 51 ऑन द बोर्ड. 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि चेंडू शिल्लक आहे या ओव्हरमध्ये येणारा 1. चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकुले आणि जय झोटिंग देवरुंग. चला दोन टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण या. टॉससाठी रिपोर्टिंग करा. चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकुले आणि जय झोटिंग देवरुंग. आणि वाईड ऑफ ऑफ स्टंप फुल लेंथ टाकायचा होता. आता देखील दिशा खराब, अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. मग ॲज अ यंग बॉलर तुम्ही प्रामुख्याने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही बॉलिंग करत असता तेव्हा तुमच्या माइंडमध्ये काय प्लॅन चाललाय ना तो एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करा. समोर कोणताही बॅटर असेल त्याच्याकडे लक्ष नका देऊ.
बट या ओव्हरमध्ये मिस्टेक्स आता झाल्या. तर हा देखील फुल टॉस, स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मॅग्निफिसंट हिट, बॉलला थेट पाठवलं लॉंग ऑन पार. आणखीन एक धमाकेदार फटका पुष्पम पाटीलचा बॅटमधनं, हा षटकार. एक लेफ्ट हँड बॅटर करार क्रीजवरती पुष्पम पाटील होते आणि तनिष भरपूर चांगले ऑफ ब्रेक टाकतात. दॅट्स वाय त्यांच्यावरती विश्वास दाखवला गेला. बट प्रामुख्याने मी नेहमी सांगेल की एखादी कला असणं आणि कला जोपासणं आणि त्या कलेचा योग्यरित्या वापर करणं या गोष्टींमध्ये फारसा अंतर आहे. बट मी स्टार्टमध्ये देखील उल्लेख केला की तुमच्याकडे गौरव आहे, तुमच्याकडे विशाल पाटील देखील आहे. कदाचित त्या ऑप्शनचा देखील तुम्ही वापर करू शकले असते. बट तनिषवरती विश्वास इथे दाखवला गेला आणि तो निर्णय इथे अयोग्य राहिला. कारण या ओव्हरमध्ये टोटल रन्स गेल्या 27 धावा त्या चौथ्या षटकामध्ये आल्या. एक निर्णय जेव्हा चुकतो तेव्हा काय घडू शकतं याचं खऱ्या अर्थाने एक ज्वलंत उदाहरण या पहिल्या सत्रामध्ये आता पाहायला मिळालंय. गौरवचा पहिलाच बॉल हवेमध्ये आणि बॉल जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक तडाका आकाशने मारला, आकाशामध्ये हा चेंडू. मिळतील धावा 6, षटकार. टायमिंग आहे. आता लॉंग ऑनचे फिल्डर पोहोचतात आणि आता कॅच पकडली जाईल. बट ही कॅच पकडायला आता फार उशीर झाला असंच वाटतंय. कारण जो बॅटर कदाचित 6 धाव्यांवरती डगआउटमध्ये असायला हवा होता त्या बॅटरने इंडिव्हिज्युअली रन्स बनवल्या 33 आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 64 वरती हा दुसरा धक्का टीम जुरांदूर केला. बॅटर भावेश येतो मैदानाचा आतमध्ये क्रमांक 4 वरती आणि चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर येते 4. बॅटच्या आतली कडा बॉल मागे झाला. विकेट किपरने बॉल फील्ड केला बट स्टंप्स वरती निशाणा साधलाय. बट ते थोडं अयोग्य राहिले असं वाटतंय आता. कारण एक सिंगल इथे आता कंप्लीट झाली आहे आणि आता एक वेल सेट बॅट्समन पुष्पम आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती असेल. धावफलक आता 65. ऑन द बोर्ड आणि चेंडू आणखी शिल्लक आहे त्या पहिल्या सत्रामध्ये. येते 3 चेंडू बाकी आहेत. 65 आहेत. गौरव चौधरी नेक्स्ट बॉल फुल लेंथ टाकला ऑन साइडला स्ट्रोक दरम्यान डीप मध्ये मिड विकेटला शोभित पोहोचतो. बॉल इथे फील्ड केला जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती या रन्स. 2 आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 67 ऑन द बोर्ड. 67 धावा धाव फलकावरती आणि तसेच या स्पर्धेचा सध्याच्या घडीला आनंद घेतात कारण उद्याच्या दिवसामध्ये बालाजी ट्रॉफी 2025 ला सुरुवात होणार आहे आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक विकीदादा चौधरी साहेब देखील या स्पर्धेचा ऑनलाईन आनंद घेतात आणि कदाचित जर ते प्रेक्षक गॅलरीमध्ये असतील तर त्यांना मी विनंती देखील करेन की आपण देखील व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषक
2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. रनआउटची शक्यता आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये पुष्पम इथे बाद नक्कीच होतील, बट पुष्पमची देखील एक कॅच ड्रॉप झाली होती सेकंड ओव्हरमध्येच आणि त्यात नंतर आता पुष्पमने देखील इंडिव्हिज्युअली बनवल्या 21 आणि धक्का लागला हा तिसरा. सहा थरावर आपण पाहत आहात. कल्याण पश्चिमचे दमदार आमदार सर्वांनी विश्वनाथजी भोईर सावांच्या नावाने त्यांच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा पाहतात आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक पिंपळघर रांजनोली ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य राकेशदादा भोईर साहेब आणि तसेच हंसिका स्पोर्ट्स पिंपळघर आयोजित आपण ही स्पर्धा पाहत आहात. तब्बल 24 संघांचा समावेश असणारी ही स्पर्धा आणि त्यामध्ये आजचा हा पहिला दिवस आणि दुसरा फेरीतील पहिला सामना आपण पाहत आहात. जुनानदुर्गी आणि त्यांचा अगेन्स्ट टीम सरवली. नेक्स्ट मॅच देवरुंग टीमचे कॅप्टन आय थिंक आलेले आहेत, आकाश आलेले. आकाश आपलं हार्दिक स्वागत. तसेच चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली टीमचे कॅप्टन आपल्याला रिक्वेस्ट असेल की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट बॉल बॅटची कडा, बॉल हवेमध्ये आहे. फाईन लेगला बॉल दरम्यान इथे फील्ड केला जातो आणि तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक ठीक जाऊन पोहोचल्या 68 आणि अशा प्रकारे दरम्यान हे पहिलं सत्र इथे समाप्त झालं. टोटल रन्स बनवल्या गेल्या 68 आणि 69चा एक भरपूर चांगला टोटल इथे उभा केला टीम आई जोगेश्वरी जुनानदुर्गी टीमने अगेन्स्ट टीम जवान सरवली बी. टॉस आपण करूया. देवरुंग टीमचे कॅप्टन आणि मानकोली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. टॉस देखील केला जाईल आणि जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल आवाज आपण पुन्हा एकदा ऐकूया करणजी काळन सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच विशालचे पाटील. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. हंसिका स्पोर्ट्स पिंपलघर आयोजित आमदार चषक 2025 एक महत्त्वपूर्ण सूचना असेल. जे संघ या स्पर्धेमध्ये खेळतात, आपण जर उशिराने आले तर तुम्हाला 2 रनची पेनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. स्ट्रिक्ट वॉर्निंग फॉर टीम्स जे आज या स्पर्धेमध्ये खेळतात, उद्या आणि परवा खेळतील, त्या सर्वांसाठी या सूचना असतील. मॅच आपण पाहतोय सरवली बी आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना जुनानदुर्गी.
द्वितीय फेरीमधील ही पहिली मॅच आहे जिथे बॅटिंग करत असताना जुनांदुर्गीने 68 बनवलेत आणि 69चं टार्गेट आहे. DY फाउंडेशन, जौनवान सरवली बी आणि सरवलीची एवन जोडी, विकीराज ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा आदरणीय विकीदादा चौधरी आणि रिश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर निलेश जी चौधरी आमचे एवन जोडी यांच्याद्वारे तुम्हाला दरवर्षी बालाजी चषक, बालाजी ट्रॉफी, भिवंडीचा ग्रामीण टेनिस बॉल इतिहासातली अभिमानाची, सन्मानाची आणि भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटला गौरवणारी ही स्पर्धा उद्यापासून तुम्हाला पाहायला मिळेल सरवलीच्या मैदानावरती डे नाईट फॉर्मॅटमध्ये. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,52,424 24-24 जो आदरणीय दयानंद चोरगे साहेब यांचा लकी नंबर आहे. सो प्रत्येक क्रमांकाच्या शेवट तुम्हाला हाच पाहायला मिळतोय. 72,424, 22,424, 22,424. भिवंडी, ठाणे, रायगड, पालघर विभागातील सर्व नामवंत संघ बालाजी चषकाच्या यंदाच्या पर्वामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. उद्यापासून उद्याची इव्हिनिंग या स्पर्धेची आपण सुरुवात करत आहोत सरवलीच्या मैदानावरती. मात्र सध्या सुरू असलेला हा क्रिकेटचा महासंग्राम हंसिका स्पोर्ट्स पिंपलघर, ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर, रांजोली सदस्य आदरणीय राकेशी रवींद्र भोईर साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पश्चिमेचे आमदार आदरणीय विश्वनाथा भोईर यांच्या सन्मानार्थ आमदार चषक 2025 हे पर्व आपण सर्वजण एन्जॉय करतोय. मॅच नंबर 2 जी सेकंड राऊंड मधील पहिली मॅच आहे जुनांदुर्गी आणि सरवली बी. टार्गेट 69चं मैदानाचा आत ओपनिंग पेअर आलेली आहे. शोभित चौधरी आणि अल्पेश पाटील ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते. वेळ जास्त घेऊ नका, चला आता सामन्याला तुम्हाला सुरुवात करायची आहे. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार आहे जय जोटिंग देवरुंगचे कॅप्टन आलेले आहेत आकाश चौटा, हिरवा स्पोर्ट्स मानकोलीचे कॅप्टन तुम्हाला लवकरात लवकर रिपोर्ट करायचं आहे. वॉर्निंग आम्ही तुम्हाला वारंवार देतोय, जर उशिराने उपस्थित राहाल तर तुम्हाला 2 रनची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल, लक्षात घ्या. $69 69च्या चेसला होती सुरुवात. आघाडीला शोभित व्हेरी फर्स्ट बॉल डाऊन दी लेग होता, ऑन साइडला टर्न करण्यात आला, बॉल निघालाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या जवळपास आणि अखेर बाहेर. 4 धावा चौकार. मधून आपल्याला पहिला चौकार पाहायला मिळाला. लेंथ चांगली होती पण लाईन खराब आणि तेच बघत असताना ऑनसाइडला टर्न करण्यात आले शोभित कडून. पहिला चौकार येतोय. टार्गेट 69चे, सो इरादे तुम्हाला स्पष्ट करावेच लागतील. जवळपास 17 ते 18चा आता रिक्वायर्ड 100 बॅटिंग करत असताना सरवली बी संघासमोर. समोर खेळायचं होतं, लाऊड साऊंड, आउटसाइड एज आणि फलंदाज बाद. पहिली विकेट फार लवकर आली. शोभित चौधरीला पॅव्हलियनकडे जावं लागलं, एज घेतली आणि गोलंदाज अल्पेशला मिळणार आहे पहिलं यश. जे गोलंदाज आहेत अल्पेश आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला अल्पेश पाटील आपल्याला ऑफ स्ट्राईक पाहायला मिळतोय, तर 3rd नंबरचा बॅट्समन मैदानाचा आत येतोय सचिन चौधरी. बॅटिंग ऑर्डर खोलवरती आहे, मात्र सध्या 69
मेंटली हलका प्रेशर असेल बिकॉज गोलंदाजांना मार पडलाय. 5 ओव्हरची मॅच आहे आणि 69 सध्या आपण पाहतोय चेस करत असताना. 5 ओव्हरची मॅच आहे. दॅट्स वाय रिक्वायर्ड रनरेटचा आपण विचार केला तर ते तुम्हाला 14चं पाहायला मिळते. मला असं वाटलं की अगोदर 4 ओव्हरची मॅच आहे. ऑन ट्रॅक केला, गॅप मध्ये बॉल आहे, मिड विकेट, मोठी गॅप आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. चौकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अल्पेश अगेन्स्ट एक शोभितचा आला होता आणि एक येतोय सचिन चौधरीचा. पहिल्या डावामध्ये जी 4th ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली तनिषची, त्यामध्ये 27 धावा आल्या आणि तिथेच कुठेतरी थोडं पुढे होत असताना आपण बघितलं पहिल्या डावामध्ये जुनान गेला. अन्यथा चांगली बॉलिंग होती. सेकंड ओव्हरमध्ये खास करून फक्त 6 धावा होत्या गोलंदाज मयूरकडून. लास्ट ओव्हरमध्ये देखील फक्त 10 होत्या. शॉर्ट ऑफ लाईन पूल करायचा होता, डाऊन दी लेग आहे. दॅट्स अंपायरचा सिग्नल वाईड. धावसंख्या वाईडने पुढे जात असताना आपण पाहतोय 9 या आकड्यावरती. षटक पहिलं प्रगतीपथावर आहे. 12-13 आल्या. रिक्वायर्ड रनरेटला हिट करणाऱ्या बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सरवली बी. स्विच केलं स्वतःला, फार चांगला फटका, रिव्हर्स हुक आपण पाहतोय आणि बॉल चालली बॅकफेट पॉइंटला सचिन चौधरीचा. नेत्रदीपक चौकार. स्वतःला स्विच केलं सचिनने आणि यावेळेला रिव्हर्स हुकचा फटका आपण पाहतोय जिथे आलाय चौकार आणि या चौकारासोबत धावसंख्या जाऊन पोहोचले 13 वरती. एक विकेट आली आहे. 13 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकातील पॉवर प्लेचे अजूनही 2 बॉल बाकी आहेत. चांगली बॅटिंग केली. शोभीचा विकेट नंतर आपण पाहतोय ती सचिन चौधरीने. 2 चौकार लागोपाठ आलेत सचिनच्या बॅटमधून, ज्यामध्ये एक वाईड आला होता. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर सेट आहे, लॉंग ऑनला फिल्डर सेट आहे. पुन्हा स्विच आणि पुन्हा बॉल निघालाय डीप थर्ड मॅनला. धावतायत फिल्डर, बॉल धावतोय डीप थर्ड मॅनला, अडवलाय. थ्रो केला जाईल. धावा मिळत असताना आपण पाहतोय तोपर्यंत 2. समोर जे तुम्हाला पॅव्हलियन पाहायला मिळतंय, टाळ्या येतात. पॅव्हलियनच्या बाजूला मोठ्या संख्येने जयनुमान सरवली बीच प्रेक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतात. या बाजूचंच गाव आहे त्यामुळे मोठ्या संख्येने प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील. जयनुमान सरवली बीच धावाफलकावरती आपण पाहतोय 15. सचिन चौधरीचे इरादे स्पष्ट आहेत. आक्रमण तो करणार आहे कारण बनवायचं आहे. 69. शेवटचा बॉल पॉप प्लेच्या पहिल्या षटकातील. फुल लेंथ होता, ऑन साइडला टर्न करण्यात आला. स्क्वेअर लेगचा फिल्डर निघाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पहिली धाव पूर्ण झाली आहे. सेकंडचा कॉल दिलाय सचिनने. रनआउटची संधी होती. हातचं सोडून पळत्याचा मागे. समोर विकेट होती पण त्याने नॉन स्ट्राइक विकेटला थ्रो करण्याचा प्रयत्न केला. आय थिंक आकाश होते जुनान दुर्गेचे यष्टी रक्षक. पहिल्या षटकाचा खेळ संपला. सचिनचं कौतुक असेल. दुसरी धाव आणि याचं क्रेडिट मी त्याला देईन. एक विकेट पडली. धावफलकावरती आपण पाहतोय त्या 17 धावा. उर्वरित आपण समीकरणाचा विचार केला तर 24 बॉल बाकी आहेत आणि 24 बॉल मध्ये मॅच मध्ये धावा बनवायचा आहेत 52 ची गरज आहे. बॉल बाकी असताना 24. पहिली विकेट शोभितची फार लवकर आली पण त्यानंतर सचिन चौधरीने जबरदस्त खेळ केलाय. सचिन 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. 2 चौकार 2 डबल तो खेळतोय. 12ला नॉट आउट.
चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोलीचे कॅप्टन आलेले आहेत. सेकंड ओव्हर नंतर टॉस करणार आहोत दोन्ही कॅप्टन जय जोटिंग देवरुंग आणि चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली. टॉस साठी तयार राहा आपण. सेकंड ओव्हरला सुरुवात होते आणि बॉलिंग मार्क वरती सेकंड बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय जुना दुर्कीचा कृणाल. अल्पेश पाटील स्ट्रायकिंग एंडला. फुल लेंथ होता शेवटच्या क्षणाला चॉप करायचं होतं पण थांबला अल्पेश. त्याने बघितलं बॉल जास्त बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल वाईड. सिंगलने धावसंख्या पुढे जाते. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 18. सेकंड वाईड दुसरी एक्स्ट्रा रन या डावातील आपण पाहतोय जवनुमान सरवली बी ला मिळते. लॉंग ऑफ ठेवलं आता मिड ऑनला 8 ठेवलं. 2 फिल्डर काऊ कॉर्नर आणि डीप स्क्वेअर लेग. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. शफल झाला ऑन साइडला टर्न खेळण्यात आला. पॅव्हेलियन बॉल चाललाय निघालाय आणि जवळपास आता तो गेलाय सीमारेषेच्या बाहेर. सिग्नल अंपायरचा 4 धावा चौकार. आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये फटके जरी नसले तरी ते आता आपल्याला सर्रासपणे पाहायला मिळतात. मग ज्यामध्ये हेलिकॉप्टर असेल, ज्यामध्ये स्वीच हिट रिव्हर्स स्वीप असेल, ज्यामध्ये असे हे फटके आपल्याला पाहायला मिळाले. ऑन साइडला टर्न करत असताना फलंदाज अल्पेश बॅटमधून चौकार. ओहो लेगस्टम्पचा बाहेर निघून जागा बनवायची होती पण पुन्हा शेवट त्याने बॉलला फॉलो केलं पण फार बाहेर होता बॉल. वाईड आलाय. धावसंख्या आपण पाहतोय पुढे 23. वेगाने चालला आता धावफलक. शोभीची विकेट जरी आली असली सचिन चौधरीचं आक्रमण आणि त्यानंतर अल्पेश पाटीलच्या बॅटमधून आलेला चौकार. 2 वाईट त्याच्या अगेन्स्ट कृणालचे. रणजित आणि कृणाल काही चर्चा करतात जे सध्या आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग मार्क वरती. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा तयार. ओहो खोलात होता समोर लॉफ्ट करायचं होतं मात्र यावेळेला जमलं नाही. फुल लेंथ बॉल बरोबर पडला बरोबर निघालाय विकेट किपर कडे. डॉट. धावसंख्या आपण पाहतोय 23. एज जर डॉट बॉल येत राहिले तर मॅच मध्ये असेल जुनान दुर्की. अन्यथा धावांचा वेग आहे आणि त्या वेगाने 69 बनतील. कृणाल पुन्हा ओव्हर द विकेटने कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. बॅकफुटला थांबलाय. पंच करायचा होता नाही जमलं. बाउन्स पाहिजे. थोडासा लेट झालाय की ते शॉर्ट सिलेक्शन फसलंय. लागोपाठ 2 आता डॉट आलेले आहेत. 2 वाईट आपण पाहतोय. एक चौकार आपण बघितला पण 2 डॉटही आलेले आहेत आणि कृणालचं कमबॅक जुनान तुर्की साडी. धावांचा वेग होता त्या धावसंख्येला फुल स्टॉप लावलाय. धावा 23. 23 धावा आपण पाहतोय धावा फलकावरती. अल्पेश चान्स गेला आता मोठ्या फटक्यासाठी. अक्रॉस बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. फुल लेंथ होता पायावरती. 2 सेकंड डायरेक्ट हिट. येस हेड इज आउट. डायरेक्ट हिटला फलंदाज मात्र बाद होतोय. सेटअपने विकेट काढले कारण 2 डॉट आले त्यामुळे मोठ्या फटक्यासाठी जाणारच होता फलंदाज. तो गेला जमलं नाही. पायावरती लागला बॉल. सेल्फ फॉलो थ्रू मधून डायरेक्ट हिट आणि परतीचा प्रवास करत असताना अल्पेश पाटील जवनुमान सरवली बीला दुसरा हादरा. विकेट दुसरी आली धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 23 धावा आणि 23 ला दुसरी विकेट आलेली. या षटकातील अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. पॉवर प्ले मधला 2 बॉलचा खेळ बाकी आहे कारण 2 वाईड आले 2 डॉट आलेत आणि 1 चौकार त्यासोबत ही रनआउटची विकेट. मैदानाचा हात आता 4थ्या क्रमांकावरती आपण पाहत आहोत.
मोनिश पाटील या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्वपूर्ण आणि आक्रमक शैलीचा फलंदाज आहे मोनिश आणि सचिन चौधरी या जोडीला शेवटपर्यंत खेळावं लागेल. खास करून जुनांदुर्गेच्या बॉलिंग युनिटने दाखवून दिले मागच्या सामन्यामध्ये त्यांनी धावसंख्येला डिफेंड केलं होतं. त्यामुळे आता हे मॅच इंटरेस्टिंग असेल. 2 विकेट आलेले आहेत. शोभित आणि अल्पेश दोन्ही सलामीवीर पॅव्हलियन मध्ये. मैदानाचा 3rd आणि 4th क्रमांकाचे 2 फलंदाज. स्ट्राईकला सचिन असेल. सचिन चौधरी 2 चौकार त्याच्या बॅटमधून 12ला नॉट आउट येतो. मोनिश नुकताच आलाय. बॉलिंग मार्कवरती पुन्हा कृणाल 5वा बॉल टाकतोय. राईट आर्म विकेट. स्विच हिटचा प्रयत्न होता. मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हर पुढे. शेवटच्या क्षणाला बॉल हाताला लागून गेला. आता सीमारेषेच्या बाहेर. कॅच ड्रॉप. येत आहे 4 धावा. असं वाटलं की फसलाय की काय, पण एक्स्ट्रा कव्हर कडून चुकी झाली. चौकारासोबत धाबा फलकावरती आपण पाहतोय 27 बॉल बाकी. 19 आणि 19 बॉल मध्ये या मॅच मध्ये जर्दमान सरवली बीला बनवायचा 42 धावा. मॅच सध्या बॅलन्स आहे, पण सचिन चौधरीचा फलंदाजीने मी म्हणेन या मॅचचं मोमेंटम सध्या जर्दमान सरवली बी कडे. कृणाल 2 डॉट नंतर रनआउटची विकेट आली आहे. त्यानंतर चौकार आलाय. शेवटचा बॉल. एक्स्ट्रा कव्हर. वॉट अ शॉट. पिकअप शॉट आला. पंच केल्या बॉलला थ्रू दी लाईन. फोर्सने येतोय चौकार. षटक संपन्न. 2 टोटल स्कोर आपल्याला पाहायला. बॉल मध्ये या मॅच मध्ये धाबा बनवायचा 38. सृष्टीमधील यश अजरामर गाणी आहेत. म्युझिक थेरपी. जेव्हा तुमचा मूड फ्रेश नसतो त्याला फ्रेश करण्यासाठी आपलं आवडतं गाणं आहे का. तुम्ही कधी डिप्रेशन मध्ये असाल, जरूर तुमचं आवडतं गाणं आहे का. तुम्हाला फ्रेश आणि त्या डिप्रेशन मधून बाहेर आल्यासारखं वाटेल. मला आठवतोय बालाजी ट्रॉफी लास्ट इयर फायनल मॅच बाळकुम अगेन्स्ट सचिन चौधरीने जबरदस्त बॅटिंग केली होती. मॅन ऑफ द मॅच राहिला होता तो फायनलचा लास्ट इयर बालाजी ट्रॉफीचा. मात्र इथे या आमदार चषकाच्या पहिल्याच मॅच मध्ये जुनांदगुळीचा अगेन्स्ट पेटून उठलाय. 4 चौकार 2 डबल आणि तो 18ला नॉट आउट आहे अवघ्या 6 बॉल मध्ये. धावसंख्या आपण पाहतोय ती 31 टोटल. जर्दमान सरवली बीची. मोनिश प्रथमतः आता असेल स्ट्रायकिंग एंडला. पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग 31. ॲज अ कम्पेअर 18 धावा होत्या फक्त पहिल्या डावामध्ये जुनांदुर्गेच्या. 13 धावा पुढे. सरवली बी 18 बॉल 38. पॉवर प्ले एंड झाल्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलं आणि 3rd ओव्हर मध्ये अल्पेश आला पुन्हा फ्रंट लाईन बॉलर. फुल टॉस. बॅट स्विंग जबरदस्त आणि डीप स्क्वेअर लेग. लांब पल्ल्याचा लॉंग अँड स्ट्रॉंग हॅन हँडसम षटकार. पद्धतीने पहिल्याच बॉलला अटॅक करत असताना पाहायला मिळाला. इव्हन फुल लेंथ होता. फुल टॉस आला आणि जबरदस्त षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. मारायचं तर टॉपचाला मारायचं आणि समोर फ्रंट लाईन बॉलर आहे
अल्पेश विकेटच्या शोधात आलाय आणि अल्पेशला जर विकेट मिळाल्या तर या मॅच मध्ये जुनांदुर्की कमबॅक करणार आहे, अन्यथा मोनिश पाटील सचिन चौधरी अटॅक करत आहेत. ऑन ट्रॅक केलाय काऊ फेस मध्ये आपण पाहतोय बॉलला खासदार चषक जे प्रथमतः आपल्याला पाहायला मिळालं होतं. 19 बाईकचं ते एडिशन ज्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज आय थिंक एका मॅच मध्ये 72 इंडिव्हिज्युअल त्याने बनवल्या होत्या आणि 150च्या जवळपास त्याच्या स्वतःच्या धावा होत्या. खासदार चषकाच्या पहिल्या एडिशन मध्ये उत्कृष्ट फलंदाज असे बरेचसे रेकॉर्ड्स बऱ्याचशा खेळाडूंचे आपण पाहतो ते तुम्हाला आत्मविश्वास देऊन जातात. पण सुरू असलेल्या मॅच मध्ये अल्पेशने जो अल्पेश आपल्याला जुनांदुर्कीचा बॉलर पाहायला मिळतोय त्याने जर विकेट काढली तर मॅच मध्ये जुनांदुर्की येईल. फुल लेंथ आहे, एज आहे, त्यानंतर पाहायला लागलाय सचिन चौधरी. डबलचा कॉल नकार दिला मोनिशने, योग्य वेळेला नकार दिला, अन्यथा रनआउटची विकेट जाणारच होती. धावफलकावरती आपण पाहतो 39. सर्व काही सुरळीत चाललंय हे आता लक्षात ठेवावं लागेल मोनिश आणि सचिन चौधरीला. बॉल बाकी आहेत अजूनही 15 आणि 15 बॉलमध्ये 30 धावांची गरज. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन तयार आहे. जय जोटिंग देवरुंग. चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली पावा पॅक पंच मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर षटकार. तो फुलटॉस टाकत नाही, ते फुलटॉस पडत आहेत. यॉर्कर असा एक चेंडू आहे जो काही इंचेस पुढे पडला तर तो फुल लेंथ फुलटॉस, काही इंचेस मागे पडला तर हाफ वॉली ओव्हर पिच. त्यामुळे जे 2 षटकार आलेले आहेत आणि मोनिश सारख्या फलंदाज दादाच्या अगेन्स्ट तुम्ही जर फुलटॉस टाकतायत तर ते मैदानाच्या आतमध्ये बॉल थांबणारच नाही. 2 षटकार मोनिश पाटीलचे, नावफलकाला उभारी मिळते. स्कोर ऑन 45, स्टील रिक्वायर्ड 24, बॉल बाकी 14. क्लोज येते मॅच हनुमान सरवली बी साठी, पण अंपायर्स काही चर्चा करतायत. या स्पर्धेच्या सुरुवातीलाच आम्ही म्हणालो होतो की जर जुना बॉल अवेलेबल नसेल तर तुम्हाला नवीन बॉलने खेळावं लागेल. त्यामुळे कॉपरेट करा. टेस्ट चेक. हॅलो, आणि पहा पॅव्हेलियनचा बाजूला प्रेक्षक होता, तो आता स्कूटी घेऊन निघालाय कारण आपल्या गावाप्रती असलेलं प्रेम हे त्याला बॉल शोधण्यासाठी घेऊन गेले. त्या ठिकाणी आय थिंक खेळाडू होते, एक्स्ट्रा प्लेयर होते आमचे हनुमान सरवली बीचे. विशाल आपण बहुतांशी बघतो या गोष्टी. प्रेक्षक बऱ्याच वेळेला स्टँड मधून बॉल षटकाराच्या स्वरूपात जर बाहेर गेला, अंपायर्सला एक विनंती असेल मॅचला आपण सुरुवात करा मॅनेजमेंट टीम कडून. बऱ्याच वेळेला बघतो की प्रेक्षक स्टँड मधून जिकडे षटकार गेलेला असतो तिकडे धावत जातात, कारण तो मॅच बॉल त्यांनाही द्यायचा असतो मैदानाच्या आत. कारण जेव्हा जुना बॉलची थोडीशी फर निघालेली असतो, बॉल फास्ट ट्रॅव्हल होतो. फुल लेंथ यावेळेला व्यवस्थित कनेक्शन नाही. पहिलीदा फार वेगाने डबलचा कॉल आहे मोनिशचा, पण शेवटच्या खेळाला दोघेही थांबले. चांगला कॉल, सिंगल मिळते. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. 46 बॉल बाकी आहेत या मॅच मधले. 13 आणि 13 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. 23 क्लोज चाललाय सामना. ज्या धावा आल्या होत्या फर्स्ट ओव्हर मध्ये, पहिल्या डावाच्या 4th ओव्हर मध्ये 27 त्या इम्पॅक्ट पाडून गेल्या होत्या जुनांदुर्कीसाठी. मात्र आता हे जे षटक आहेत 3rd ओव्हर, जिथे आतापर्यंत 15 धावा आलेल्या आहेत. 5 बॉल मध्ये 1 बॉल बाकी आहे. सचिन चौधरी स्ट्रायकिंग एंडला, बॉल बाकी 13 बॉल 23 धावांची गरज आहे हनुमान सरवली बीला. ग्लान्स केलाय, फाईन लेगला फील्ड डायरेक्ट हिट मिस झालाय. मोनिश रिक्स घेतली होती, रिक्स आहे तो रिवॉर्ड आहे. 1 धाव सिंगलच्या सहाय्याने 3 षटकांचा खेळ संपलाय. 47 धावा. मॅच बॉल आता आलाय आय थिंक, मात्र तो फार घाण झालाय. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती आपण पाहतोय 47, विकेट पडले 2. हनुमान सरवली बी ला जुनांदुर्कीच्या केस बनवायचा आहेत. 12 बॉल मध्ये 22 धावा. या आपण टॉस कडे जाऊयात. जय जोटिंग देवरुंग आणि त्यांच्या अगेन्स्ट चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली. गोवेचे माजी सरपंच आदरणीय बंडू शेठ पाटील. थोडासा फेरबदल आपण करू. आदरणीय
गणेशजी पाटील साहेब आणि बाबुलनाथ शेळके साहेब आणि त्याचबरोबर शरदजी पाटील साहेब यांना आपण विनंती करूयात मंचावरती उपस्थित आमच्या मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. इट्स ओव्हर टू अपकमिंग यंग टॅलेंट. सरवली गावाला रिप्रेझेंट करत असताना ज्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हायलाइट केले आमचे जवळचे मित्र या टॉस बॉक्स मध्ये तुमच्या सोबत असतील विशालजी पाटील. चेक चेक चेक. थँक्यू सो मच. कॉम्बॉक्स आपण टॉस करणार आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. कॉल कोण करतोय ते सांगा. मॅच 5 ओव्हरची असेल त्याची माहिती आताच देतो. कॉल असेल हेड असा कॉल आहे आणि टेल आला. टॉस देवरुंग टीमने जिंकला. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस कंप्लीट झाला. आकाश फक्त डिसिजन फिल्डिंग येणार मी. टॉस कंप्लीट झाला आणि टॉस जिंकला टीम जय शूटिंग देवरुंग क्रिकेट टीमने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला. धन्यवाद. जय जोटिंग देवरुंगचा कॅप्टन टॉस जिंकले आणि चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोलीच्या अगेन्स्ट फिल्डिंग करत येईल. दोन्ही संघ तयार. नेक्स्ट मॅच 5 ओव्हरची आहे. मात्र या मॅच मध्ये 69च्या चेस मध्ये धावा फलकावरती 47 झालेले. 12 बॉल मध्ये 22 ची गरज आहे. सचिन चौधरी स्ट्रायकिंग एंडला. रणजित आलाय. चौथा षटक पहिला बॉल. लोवा फुल टॉस स्वीप केलाय. डीप स्क्वेअर लेग. फिल्डर उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग. बॉल उसळला होता आणि तसा तो देखील उसळला हवेमध्ये. एका हाताने कव्हर करून थ्रो केला डीप स्क्वेअर लेगच्या फिल्डरने. पहिल्या बॉलवरती सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली 48. बॉल बाकी 11 बॉल 21 धावांची गरज आहे. रणजितने मागच्या मॅच मध्ये जिंकून दिलं होतं जुना अंदुरकीला. स्लॉग मध्ये चांगली बॉलिंग केली होती. स्लॉगर स्पेशलिस्ट आहे जो 4th ओव्हर मध्ये आलेला आहे. हेच षटक या मॅचला कलाटणी देणारे असेल. एक तर ते सरवली बीच्या बाजूने, एक तर ते जुना अंदुरकीच्या बाजूने. 11 बॉल 21. ऑन साइडला खेचला पुन्हा मोनिशने. मिड विकेटचा फिल्डर ऍक्शन मध्ये. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल नाही. थ्रो चांगला आहे. फिल्डिंग चांगली झाली मिड विकेटला. अल्पेश सिंगलने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोमॉझॉन 49. 49 बॉल बाकी 10 बॉल 20 धावांची गरज आहे. एका मोठ्या फटक्याच्या शोधात आहे सध्या तरी मोनिश, सध्या तरी सचिन. मात्र तोच मोठा फटका खेळू द्यायचा नाही, मारू द्यायचा नाही गोलंदाज रणजितला. 10 बॉल 20 धावांची गरज. ऑन साइडला आपण सध्या पाहतोय ते 3 फिल्डर, एक लॉंग ऑफ आणि एक स्विच हिटला प्रोटेक्ट करण्यात आलंय. फिल्डर एक उभा आहे बॅकवर्ड पॉइंट मध्ये. 10 बॉल 20. स्विच हिटचा प्रयत्न केलाय डीप मध्ये. तोच फिल्डर येतोय बॉल वरती. पायाने अडवलाय. चांगली फिल्डिंग. स्टॉप केलं बॉलला. आणि सध्या आपण पाहतोय थ्रो करण्यासाठी फार वेळ घेतलाय. त्यामध्ये 3री धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्विच हिटला जरी प्रोटेक्ट करण्यात आलं तरी धाडसाने या वेळेला अटेम्प्ट केलं होतं फलंदाज सचिन चौधरीने. 3 धावा मिळतात. स्कोमॉझॉन 52. बॉल बाकी आहेत 9 बॉल 17 धावांची गरज आहे. इंटरेस्टिंग मॅच. जर्दुमान सरवली 69ला चेस करतात. धावा फलकावरती 52. बॉल बाकी आहेत 9 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 17. मागचा काही बॉलवरती आपण पाहतोय जवळपास 5 धावा धावून पूर्ण केलेल्या दोघांनी. आता धावायचं नाही तर आता थेट बॉलला पाठवायचं हे इरादे असतील दोन्ही फलंदाजांचे. उष्णता वाढत चालली आहे. प्लॅनिंगने खेळावं लागेल. क्रिकेट जितका शक्तीने खेळला जातो त्याहून कित्येक पटीने तो युक्तीने खेळला जातो. क्लास असेल प्लान मोनिशचा, काय असेल प्लान सचिनचा, मात्र दुसऱ्या बाजूने क्लास असेल प्लान रणजितचा. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न मोनिशला आता मात्र शांत ठेवलं ते रणजितने. चौथा डॉट आलाय. बॉल बाकी 8 बॉल 17 धावांची गरज. या मॅच मध्ये जुना अंदुरकी देखील कमबॅक करते. डॉट बॉलने रणजित. 8 बॉल 17. या 2 बॉल मध्ये एक मोठा फटका यायलाच पाहिजे तर सरवली बी, अन्यथा जुना अंदुरकी. मॅच आता बॅलन्स. रणजित लेफ्ट आर्म ओदी विकेट.
8 बॉल 17ची गरज आहे. कोलात आला, लेग स्टंपला होता बॉल, फ्लिक केलाय डीप मध्ये, मिड विकेट, सेकंडचा कॉल आहे. धावतायत, थ्रो स्ट्रायकिंग एंडला, खराब थ्रो अल्पेश कडून. 2 धावा मिळत आहेत, 2 धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे. 54 बॉल बाकी आहेत, 7 आणि 7 बॉल मध्ये मॅच मध्ये धावा बनवायचा आहेत 15. आय थिंक 15 धावा बनवायचा होता जेव्हा रणजित गोलंदाजी करत होता मागच्या मॅच मध्ये जय पारदेव गोवेचा अगेन्स्ट, आणि त्या धावा त्याने डिफेंड केल्या होत्या. 7च धावा खर्च केल्या होत्या. आता 7 बॉल 15 पाहिजेत जुना दुर्गेचा अगेन्स्ट. पुन्हा एकदा यावेळेला संघ दुसरा आहे. हनुमान सरवली बी दोघंही सेट बॅट्समन आहेत, पण या ओव्हर मध्ये एकही मोठा फटका आला नाही. ही खंत असेल. फुल लेंथ आहे, डीप स्क्वेअर लेग, फ्लॅट, समोर फिल्डर. ओहो, दोन्ही हातामधून बॉल निघालाय, चिरून भेदून सीमारेषेच्या बाहेर. मन बनवून मोनिशने मारलेला षटकार. शेवटच्या 6 बॉल मध्ये हनुमान सरवली बी ला बनवायचा आहेत 9 धावा. सध्या सुरू आहे. आय थिंक आमच्या कॉमेंटेटरच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती चॅट देखील सुरू आहे सध्या या मॅचची. मात्र या मैदानाचा आत मोनिशला मिळालेलं जीवनदान, मॅच तो फिनिश करेल का? रणजित थोडासा नाराज असेल, कारण पुष्पम कडून झेल सुटलाय की मॅच सुटली आहे. कॅच होतीच त्याची, पण दोन्ही हातांच्या मधून बॉल निघून गेला, कॅच ड्रॉप झाले. 6 बॉल 9ची मॅच आहे. सचिन चौधरीकडे स्ट्राईक असेल. लास्ट ओव्हर मध्ये भावेश पाटील आलाय. उजव्या हाताचा गोलंदाज आहे, समोर 2 रायटी बॅट्समन आहेत. पण क्रिकेट आहे, कॅमेलियन सरण्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ मागच्या ओव्हरमध्ये खास करून आपल्याला पाहायला मिळाला. जेव्हा असं वाटत होतं की 12 बॉलमध्ये 22 पाहिजे असताना असं वाटलं की मॅच फार लवकर फिनिश करतोय की काय मोनिश आणि सचिन. मात्र रणजितने केलेल्या गोलंदाजीने 7 बॉल 15ची मॅच होती. शेवटचा षटकार 6 बॉल 9ची मॅच आहे. बॉलर भावेश तयार, स्ट्रायकिंग एंडला सचिन चौधरी. पहिला बॉल, फुल टॉस आला, लॉफ्ट केलाय, वाईड लॉंग ऑन फील्ड धावतोय. पहिला बाउन्स आणि बॉल शेवटच्या क्षणाला अडवलाय. गुड फिल्डिंग. स्वाभाविकपणे टेनिस बॉलच्या पद्धतीने उसळला होता, असं वाटलं की जातोय की काय, पण त्यामध्ये उभा होता लॉंग ऑनचा फिल्डर अल्पेश. 2 धावा, माफ करा कृणाल होते लॉंग ऑनला. 2 धावसंख्या जाऊन पोहोचली. आपण पाहतोय पुढे ती बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. वेस्ट आहे, चेक केला जाईल कुठे अटेम्प्ट करण्यात आलेला आहे. टोटल स्कोरचा आपण विचार केला सध्या तर तो आपल्याला 62 दाखवतोय. हा डिसिजन येणं अजून टीव्ही अंपायरचा बाकी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट इज फेअर डिलिव्हरी. सो इक्वेशन तुमच्या समोर आणेन. बॉल बाकी 5 आणि 5 बॉल मध्ये 7 धावांची गरज. जय जोटिंग देवरुंग आणि चौठाईरवा स्पोर्ट्स मानकोली दोन्ही संघ तयार आहेत. पुढची मॅच 5 ओव्हरची. शेवटचा बॉल पडला बरोबर जय जोटिंग देवरुंग तुम्हाला उतरायचं मैदानाचा. टॉस जिंकून त्यांनी फिल्डिंग स्वीकारली आहे. 5 बॉल 7 धावांची गरज आहे. भावेश स्विच केलं तर स्वतःला टोला लागला. बॉल भोवऱ्यासारखा गरंगळतो. नॉन स्ट्रायकिंग एंडला गरज होती का? गरज होती का प्रश्न, आणि बॉल निघालाय, गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 3 बॅकिंगला फिल्डर आले, पण तिघांनाही बॉलला स्टॉप करता आला नाही. आलाय हा चौकार. मिळतील या 5 धावा. बॉल बाकी 4 आणि गरज आता 2 धावांची.
नव्हती पण 5 दिल्या. 4 बॉल 2 ची मॅच. आता या मॅच मध्ये एक हनुमान सरवली बी प्रेक्षकांकडून टाळ्या आल्या आणि काय येऊ नये कारण विजयाच्या समीप आता सरवली बी नाराज आहेत. फिल्डर नाराज आहेत. जू नांदुरकीचे समर्थक अशा पद्धतीनं या सामन्यामध्ये या 5 धावा जातील त्यांनाही वाटलं नव्हतं. चला आता मॅचचा रिदम आपण तोडू नका. मोनिशचे नेबर्स वाढलेत बिकॉज या मॅच मध्ये 4 बॉल 2 ची गरज आहे. तयार गोलंदाज भावेश. बॅकफुट पंच गॅप मध्ये बॉल. हा फटका विजयाचा मोनिशचा. अभिनंदन. हनुमान सरवली बीने पहिला दणदणीत विजय मिळवलाय.